फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणं उत्सवप्रेमींना शक्य होत नाही। त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो। मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवरती बंदी घातली आहे। फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमाचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली। दिव्यांचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते। यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी करणारा सण म्हणून देखील हा सण प्रसिद्ध आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात। मात्र फोडले जाणारे फटाके ध्वनी आणि वायू प्रदूषण करणारे ठरू लागले आहेत। असे फटाके फोडल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलं यांना प्रदूषणाचा त्रास होतो। या प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतलाय। बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळाची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची मोकळ्या मैदानामध्ये फोडून चाचणी करण्यात आली। मंडळाने उपप्रादेशिक अधिकारी आनंद कटोले आणि संजीव रेदासानी यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची चाचणी करण्यात आली आहे। यामध्ये विविध स्टॉल्सवरून खरेदी करण्यात आलेल्या 25 प्रकारचे फटाके फोडण्यात आले। त्यामध्ये लार्ज क्रॅकर्स फटाक्यांच्या 110.4 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे, तर सर्वात कमी 62.3 डेसिबल आवाज देणाऱ्या टू साऊंड नामक फटाक्याची नोंद झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे मार्केटमध्ये फटाके विकले जातात त्या फटाक्यांची ध्वनी पातळी किती आहे त्याचा चाचणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव 2025मध्ये आपण चाचणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आपण मार्केटमधून फटाके ज्या फटाक्यांना आवाज आहे असे फटाके विकत घेऊन आज रायला देवी तलाव येथे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण ठाणेकडून फटाक्यांची चाचणी करत आहोत। यामध्ये ध्वनीची पातळी या फटाक्यांमधून किती आहे याचं मोजमाप केलं जाणार आहे आणि तसेच याबाबत अवेअरनेस कार्यक्रम जर समजा याच्यामध्ये जर काही फटाक्यांचा आवाज कमी जास्त पातळी जर आढळून आली तर त्या पद्धतीनं आपण मुख्यालयाला कळवणार आणि मुख्यालय स्तरावरून त्याबाबत पुढील कारवाई त्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पर जर समजा हे विदिन लिमिटमध्ये असले तर आपण त्याच्यावर पब्लिकमध्ये अवेअर करू किंवा हे फटाके वापरा किंवा वापरू नका। तर आपण त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जनजागृतीसाठी आपण फटाक्यांची चाचणी घेत आहोत। अजूनही दिवाळी अजून पुढच्या आठवड्यात आहे। शनिवार रविवार अजून मेन म्हणजे खरेदीचा जो काळ आहे तर जनतेचा हा पुढचा शनिवार रविवार आणि तिथून पुढे दिवाळी सुद्धा होणार आहे। तर अजूनही बाजारात गर्दी झालेली नाही, त्यापूर्वी आपण हे चाचणी घेत आहोत आणि त्या जनतेमध्ये याची जनजागृती करत आहोत।